रुमेनच्या रिलेटेड. त्या डिस्कशनला आपण पुढे घेऊन जाण्यापूर्वी आपण एक क्विक रिव्हिजन घेऊयात. तर न्यूट्रिशनल कॉन्सिक्वेन्सेस मध्ये आपण पहिला पार्ट कव्हर करणार आहोत, इंडायजेशन. इंडायजेशन मधला आपण मॅक्झिमम पार्ट पाठीमागच्या वेबिनार मध्ये कव्हर केलेला आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या फॅक्टरी मधलं किंवा आपल्या दुकानमधल्या ज्या मशीन्स आहेत, आपल्या गायी ज्यांचा आपण बागेवरून दूध काढतो, त्या मशीनचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट कुठला असेल तर तो रुमेन आहे. आणि जर त्याचं ऍव्हरेज चांगलं काढायचं असेल, त्या मशीनचं ऍव्हरेज जर चांगलं काढायचं असेल, आपल्या गोठ्यातल्या जेवढ्या गायी आहेत तेवढ्या गायींचं ऍव्हरेज जर आपल्याला 17च्या वरती जर ठेवायचा असेल तर फक्त एक गोष्ट आहे, ती गोष्ट आपल्याला ते काढून देऊ शकते, ते म्हणजे रुमेन. का तर रुमेन चांगला तर गायीची सगळी सिस्टीम चांगल्या, म्हणजे जे काही सगळे प्रॉब्लेम्स असतील ते सगळे पोटापासून सुरू होतात. म्हणून चांगला परफॉर्मन्स जर पाहिजे असेल तर आपल्या मशीनचं जे इंजिन आहे ना ते परफेक्ट कंडिशन मध्ये पाहिजे. हे आपण पाठीमागच्या वेबिनार मध्ये बघितलं होतं. रुमेनचा ओव्हरव्ह्यू केलता आपण. नॉर्मल रुमेन कसा असतंय, रुमेन किंवा अफेक्टेड रुमेन कसं असतंय हे आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये बघितलं. रुमेन मध्ये कोणकोणत्या प्रकारचे जीवजंतू असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. त्याच्यामध्ये बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगाय आणि आर्की असे 4 प्रकारचे आपण रुमेनचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स बघितले होते. त्याच्यानंतर रुमेन मध्ये फर्मेंटेशन कसं होतं आणि फर्मेंटेशन झाल्यानंतर रुमेनचे बाय प्रोडक्ट कोणकोणते बनतात किंवा एंड प्रोडक्ट कोणकोणते बनतात. व्होलाटाईल फॅटी ऍसिड्स आपण 3 प्रकारचे बघितले होते. त्याच्यानंतर फायबरचं जर प्रॉपर डायजेशन नाही झालं तर काय प्रॉब्लेम येऊ शकतात, आणि रुमेनचा पीएच किती पाहिजे, रुमेनचा कुठल्या पीएच आपण काय कन्सिडर करायला पाहिजे, ह्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आपण बघितली होती की जनावरांचं पोषण, म्हणजे आपल्या गोठ्यातल्या गायी कशा उभा राहतात. म्हणजे मी तुम्हाला एक वाक्य सांगितलं होतं बघा, कसं आहे, आपण सगळे व्यावसायिक आहेत, आपण सगळे पशु आणि मग पशु व्यवसाय आहोत किंवा दुग्ध व्यावसायिक आहोत. आज आपण महाराष्ट्रामध्ये ब्रीडिंग मध्ये क्रांती करत चाललोय. म्हणजे एक 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 टप्पा आपण तो ब्रीडिंगचा, सगळे महाराष्ट्रातले तुम्ही सगळे प्रगतशील शेतकरी टप्पा पार करत चाललाय. आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट, पाठीमागच्या 3-4 दिवसाखाली आपल्या IDFA चे मेंबर गजानन शेवाळे त्यांच्याकडच्या 4 गायी 10 लाख रुपयाला विकल्या गेल्या बघा. म्हणजे कोणी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल आजपासून 3-4 वर्षापूर्वी की महाराष्ट्रातनं एवढ्या महाग गायी विकल्या जाऊ शकतात. आपण पंजाबवरनं गायी आणल्या, हरियाणावरनं आणल्या, बेंगलोरवरनं आणल्या, पण आता महाराष्ट्र खऱ्या अर्थानं जे आहे ते इम्पोर्ट गायी करतोय अदर स्टेट्स मध्ये. तर आपण सगळ्या पायऱ्या पार करत चाललोय. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या गोठ्यामध्ये गेल्यानंतर आपलं प्रत्येक जनावर आपल्यासोबत बोलत असतं. आता तुम्ही म्हणसाल साहेब काहीतरीच बोलताय, रेडा बोलावला होता माऊलीने, ज्ञानेश्वर माऊलींनी, जनावर कुठं बोलत असतील का? तर जनावर बोलतात. म्हणजे जनावरांची बॉडी तुम्हाला काहीतरी सांगाल. तुम्ही गोठ्यात गेल्यानंतर तर पशु व्यावसायिकाचा जर चष्मा लावला किंवा पशुपालकाचा जर चष्मा लावून गेलात तुम्ही, आता तुम्ही म्हणताल ही चष्मा कुठे एकच मिळतात सांगा आम्ही घेतो, तर तसं नाही. आपली जी दृष्टी आहे ती दृष्टी आपल्याला डोळस ठेवायची आहे. गोठ्यामध्ये गेल्यानंतर गाय कशी उभी राहिली, गायीचं पोश्चर काय आहे, गाय शेपूट कसा करते, गाय शेपूट सारखं सारखं उचलते का, गाय पुढचा पाय उचलते का, गाय मागचा पाय उचलते का, गायीचं कान ओके आहेत का, गायीच्या नाकावर पाण्याचा टिपका आहेत का, हे सगळे बारीक बारीक ऑब्झर्वेशन जर आपण केले बरं का, लक्षात ठेवा. गायीची कास लाल दिसते का, आता धार काढून गेलतो साहेब, संध्याकाळी धार काढली, हात पाय धुतलं, चकाचक जरा गन पावडर केला, दूध वाढून आलो आणि गोठ्यात एक चक्कर मारा गेलो तर एका गायीची कास सुजलेली दिसली. मस्टायटिस झाला, आणि एवढा मस्टायटिस झाला की आता 5,000 रुपयाची औषधं टोचली तरी मस्टायटिस काय नीट होईना. म्हणजे मस्टायटिस सारखा आजार तुम्ही डोळ्याची पापणी उघड झाप करस्तोर मस्टायटिस सारखा आजार आपल्या गुरांना होऊ शकतो. त्याच्यामुळं आपण सतर्क असलं पाहिजे. आपल्या व्यवसायातलं जे भाग भांडवल आहे, आपल्या फॅक्टरीतल्या ज्या मशीन्स आहेत त्या मशीन्सवर दिवसातून किमान एक 5 ते 6 वेळेला डोळस नजरेनं बघितलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, आता आपण ते न्यूट्रिशनल कॉन्सिक्वेन्सेस मध्ये पुढे बघणारच आहोत. परंतु मी अशा बऱ्याच गोठ्यांवरती जातो. बऱ्याच गोठ्यांवरती गेल्यानंतर मला आठवते बीडच्या एका वेबिनार मध्ये एक मी व्हिडिओ दाखवला होता.
आपल्या गोठ्यातली गाय किंवा म्हैस कंटिन्यू जीभ बाहेर काढून फिरवत असते. म्हणजे जसं आपण हातबीत असा गोल 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 फिरवतो त्या पद्धत आपल्या गोठ्यातली जनावरं जीभ बाहेर काढून फिरवत असतात. आपल्या गोठ्यातली जनावरं खातात आणि चावताना असं वर बघून चावतात. ही काहीतरी लक्षणं आहेत. हे जनावर तुम्हाला काहीतरी सांगतायत, कुठली तरी डेफिशियन्सी आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे. ह्या सगळ्या गोष्टी हे बघा, नॉर्मल करणं हे सगळ्यात पहिला म्हणजे आधी माझं जनावर नॉर्मल कसं आहे ते जोपर्यंत तुम्हाला कळत नाही, तोपर्यंत जनावरांच्या अबनॉर्मॅलिटीज तुम्हाला लक्षात येणार नाहीत. म्हणजे माझी गाय गोठ्यात गेल्यानंतर एक हेल्दी गाय, एकदम निरोगी गाय कशी दिसते हे तुम्हाला जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत तुमच्या गोठ्यातली अबनॉर्मल गाय, मी काय म्हणतोय, तुमच्या गोठ्यातली अबनॉर्मल गाय कशी असणार आहे हे तुमच्या लक्षात येणार नाही. मग बघा, नॉर्मल आणि अबनॉर्मल मधला फरक आपल्याला ओळखता आला पाहिजे. त्याच्यासाठी आधी नॉर्मल गायी काय येत्या, आपल्या सगळ्यांचे गुरु आणि ज्यांचा आज योगायोगानं वाढदिवस आहे 5 सप्टेंबर, डॉक्टर शैलेश मधने सरांचा 3 तारखेला पाठीमागच्या महिन्यातल्या मिशन प्रॉफिटवर एक सेमिनार सरांनी घेतला. त्याच्यानंतर सरांनी एक गोष्ट सांगितली बघा सगळ्यांना करायला, की दर रविवारी प्रत्येक पशुपालकानं आपापल्या मित्रांच्या गोठ्यावर जाऊन व्हिजिट द्यायच्या. एखाद्याच्या आपल्या मित्राच्या गोठ्यावर जाऊन बघायचं ती काय करतोय, तो कुठं चुकतोय का, चुका बघायसाठी जायचं नाही, त्याच्यातले चांगले पॉईंट घ्यायसाठी जायचं आहे. पण चुकत असला तर ते 100% मार्गदर्शन करायचं. असं नॉर्मल आणि अबनॉर्मल आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आपण खुरांवर चर्चा केली, नॉर्मल खूर कसा आहे आणि बिघडलेली खुरं कशी आहेत हे तुम्हाला मी तपासायला सांगितली होती. त्याच्यानंतर मी तुम्हाला आपल्या गोठ्यातल्या जनावरांच्या रुमेनमधलं पाणी तपासायला सांगितलं होतं. पण माझ्या घाईनं किंवा माझ्या नजर चुकीनं मी तुम्हाला ते कसं काढायचं हे सांगायचं विसरलो. तर आपल्या जनावरांच्या पोटातलं पाणी तपासण्याच्या पद्धती मी तुम्हाला सांगितल्या होत्या, की पीएच पेपर घ्यायचा आणि त्या पीएच पेपरवर पाण्याचे 2 टिपके टाकायचे आणि पीएच तपासायचा. पण ते पाणी कसं काढायचं हे मी तुम्हाला सांगितलं नव्हतं. बघा, 2 पद्धतीनं पाणी काढता येऊ शकतं. तिसरी पण पद्धत आहे, जनावरांचं ते ऑपरेशन करतात तिथं ते रिसर्च करण्यासाठी ते ऑपरेशनच्या टाईप सारखं ते पद्धत वापरली जाते किंवा ऑपरेशन करताना जनावरांचं पोट फाडलं जातं. पण नॉर्मली 2 पद्धतीनं जनावरांच्या पोटातलं पाणी कलेक्ट करायचं. एकच मिनिट, एकच मिनिट. अण्णांची गाठ पडली. माझा आवाज येतोय का? हो सर, हो येतो. सॉरी, जरा येतोय. हा, तर आपण इथं होतो या स्लाइडवर. दिसतंय ना प्रेझेंटेशन? हो सर. हो. तर ह्या 2 पद्धती आहेत बघा, रुमेन लिकर कलेक्ट करायच्या किंवा रुमेनचं पोटातलं पाणी काढायच्या. परंतु हे करत असताना कॉम्प्लिकेशन्स कसे येऊ शकतात. जे आपण सुई वापरतो ती एकतर जुनी सुई वापरल्यानंतर इन्फेक्शन रुमेन मध्ये जाऊ शकतं किंवा त्याच्या स्किन मधनं रुमेनच्या मध्ये आणि कातडीच्या मध्ये जो काही लेयर आहे पेरिटोनियमचा तिथं इन्फेक्शन होऊ शकतं. पाणी काढताना जर त्या कातडीच्या मध्ये आणि रुमेनच्या मध्ये जर त्यातलं 1-2 टिपकं पडलं तर तिथं इन्फेक्शन होऊन पेरिटोनायटिस होऊ शकतो. त्याच्यामुळं तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली किंवा आपल्या गोठ्यामध्ये जे पशुवैद्यक येतात त्यांना बोलावून हे रुमेन मधलं पाणी काढून आपण पीएच चेक करायला पाहिजे होता. तर मी आता एक 5 मिनिटं तुम्हाला देतोय. एक 2-3 सांगा कुणी कुणी केलं. मला फोटो आलेत बऱ्याच शेतकऱ्यांचे आणि तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी केल्या त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा मी तुमचं अभिनंदन करतो. एक 2-3 जणांनी कुणीतरी अनम्यूट करून बोला, मग आपण पुढचं चालू करू.
सर मी केला होता पीएच चेक आणि खुरं पण हा तपासले. किती आला? सर त्या नंबर नव्हते त्यावरती, माझ्याकडे नंबरचा पीएच पेपर नव्हता. मी मागवला आहे आता. हा पण बर हा निळसर कलरचा आला होता त्यावरती. बर आणि पायांची खुरं बघितली? हो सर, असे खड्डे खड्डे पडलेले होते खुरात. पडलेत ना खड्डे? हो सर. बर मग ते नॉर्मल तर नाहीत ना खुरं ते? नाही. बर ज्या गायीच्या खुराला खड्डे पडलेत हो. त्या गायीला मस्टायटिस होतो का? अधनमधनं मस्टायटिस होणं किंवा शेण पातळ पडणं? शेण पातळ आहे आणि सब क्लिनिकल मस्टायटिस. त्या दिवशी तुम्हाला टेस्टचे फोटो टाकले होते मी, व्हिडिओ टाकला होता. बरोबर. त्याच गाईचा होता. बरोबर. हा, आपण म्हणजे फ्लुक्सिडिन दिलं होतं आपण तिला. राईट. तर अजून कुणाला बोलायचं आहे? अजून कोण पशुपालक? हा सर, मी आहे. बोला. त्याचं ते चेक केलेलं, रिडिंग मध्ये 8 पर्यंत दाखवत होता. हा बर त्या गायीचे आणि- खुरं बघितले आपण? त्या गायीचे खुरं बघितलेलं असे खवलं पडलेत आणि दुसरी जी गाय आहे त्याच्या खुराला काही प्रॉब्लेम नाही, पण शेण पातळ येते भरपूर. बर आणि ज्या गायीचा हो. तुम्ही पीएच चेक केला, खुरं गायीची खराब आहेत, त्या गायीला बाकीचे काय कॉम्प्लिकेशन्स आहेत? बाकीचे काय नाही, मस्टायटिस वगैरे काय नाही, असे वाकून उभं राहते आणि चालता येत नाही तिला कसलंच. म्हणजे आपल्या फोटोत बघितल्याप्रमाणे ती गाय दिसते अशी? हा सेम त्या पोझिशनला उभं राहते आणि चालताना लंगते? हा, चालूच शकत नाही असं करते, म्हणजे चालताच येत नाही तिला. बर ओके. अजून कोण पशुपालक आहेत? कुणाला बोलायचं आहे? सर येस. हॅलो सर. बोला. त्याला मी माझ्या गोठ्यात टोटल 17 गायी, 17 गायींपैकी माझ्याकडे 5 गायींना हा प्रॉब्लेम आहे सर. आपलं मी नाव सांगा नेहमीच आणि नाव सांगा एकदा साहेब. मी शहादा तालुक्यातनं बोलतोय, ज्ञानेश्वर जाधव, नंदुरबार जिल्हा. बर बोला. माझ्याकडे जवळपास म्हणजे लहान मोठ्या गायींची संख्या साधारणतः 30-35 आहे. त्याच्यातलं माझ्याकडे 4 ते 5 गायींना हा मेजर प्रॉब्लेम आहे. मी सतत खुरांचं जसं पोटॅशनं धुणं, असे खड्डे वगैरे, मस्टायटिस जसं त्यासाठी मग आपण हे रेग्युलर ट्रीटमेंट करत असतो, पण अधून मधून आहे ना मग आमच्या खुरांची ना प्रीमियम वगैरे होत नाही इथं. बर ओके ठीक आहे. अजून कुणाला बोलायचं आहे? बोला तुम्ही पशुपालक. Hello, sir. 5 मिनिटं बोला, काय अडचण नाही. Hello. बोला तुम्ही. हा बोला. हॅलो सर. बोला. मी बोलतोय पाण तालुक्यातून बोलतोय, कर्नाटक Hello. मधून बोलतो. बोला. कर्नाटक. सगळ्या गायींची खुरं चेक केली हा आणि विशेष म्हणजे बाहेर सोडून घेतले मी गाई ग्राउंड वरती बर आणि सगळ्यांची चेक केली. मला तरी असं जाणवलं नाही कुठली गाय म्हणजे लंगडते किंवा असे वाकून उभं राहते. हा 12 गाय आहेत टोटल, 12 गाय आहेत. अतिशय सुंदर आहेत तुम्ही सांगितल्याप्रमाणे. ओके. कारण दररोज धुणं वगैरे चालू असतं आमचं, मशीन ते पाणी मारून वगैरे खुरांचं सगळं चेक करून किंवा स्वच्छ करून डेटॉल वापरतो मी गोठ्यावरती. बर नेहमी कीटांची फवारणी असते माझी, कासा धुणे वगैरे सगळं चालू असते डेटॉल. तुमचं अभिनंदन बरं का, आमच्या एबीएस नॉलेज फोरम कडनं अभिनंदन तुमचं. अजून कोण शेतकरी आहेत तुम्हाला बोलायचं आहे? बस 4 जणांनीच तपासली का खुरं? चला आपण पुढे जाऊ आता. 4 जणांनी तरी तपासलं, हेही नसे थोडके. निलेश सर फोनवरती ना बऱ्याचशा जणांचे कॉन्टॅक्ट आले, म्हणजे 4-5 जणांनी. मे बी आता ते बोलत नाहीयेत. पशुपालकांनी चांगला प्रतिसाद दिलाय सर. मला पण फोनवर फोटो बऱ्यापैकी लोकांचे आलेत आणि हाच अवेअरनेस आपल्याला पाहिजे सर. म्हणजे ज्याप्रमाणे लोक जे पशुपालक आहेत आपले, त्यांनी सिमेंटच्या कांड्या फेकून न देता वहीत चिटकवायला सुरुवात केली, सिमेंटच्या कांड्याचे फोटो काढून ठेवायला सुरुवात केली. त्याच पद्धतीनं तो जसा अवेअरनेस आपण ब्रीडिंग मध्ये आणू शकलो ना, तोच अवेअरनेस आपल्याला ह्या जनरल गोष्टींसाठी आणायचा आहे. आणि तो एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या पाठीमागच्या वेबिनारला आपल्या पशुपालकांनी दिला आणि त्याचे काही इम्प्लिमेंटेशन सुद्धा गोठ्यामध्ये केले. निश्चित ही कौतुकाची गोष्ट आहे. सर्वांचं अभिनंदन. पण हे फक्त मी सांगितलंय म्हणून एकदाच बघायचं नाही, तर हे कंटिन्यू. आता जसं आपले कर्नाटक मधले पशुपालक आपल्यासोबत जॉईन आहेत,
तर ते जसं जनावरांची खुरं चेक करतात, कास धुतात, जनावरांची खुरं धुतात, त्या पद्धतीनं आपल्याला सगळं प्रॉपर मॅनेजमेंट आपल्याला करायचं आहे, लक्षात ठेवा. आता आपण पुढे जाऊयात आजच्या वेबिनार मध्ये. तर एक बघा, मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, तुम्ही ह्या वेबिनार मध्ये जे काही मी इंग्लिश मध्ये लिहिलंय ना ते तुम्ही बघू नका जास्त, म्हणजे तुम्हाला मी सगळं मराठीत एकदम व्यवस्थित समजावून सांगतो. आणि तरी नाही कळलं तरी आज आपण शेवट एक 15 मिनिटं प्रश्न उत्तर घेणार आहे, म्हणजे आज आपलं इनडायजेशन कव्हर होतंय. येणाऱ्या काळात मला बेस्ट नॉलेज फोरमनं परत संधी दिली तर आपण इनफर्टिलिटी आणि मास्टायटिस हे न्यूट्रिशन सिक्वेन्सेस मधले आपले पुढचे 2 मेजर डिसीज आहेत, ते पण आपण चर्चा करूयात. तर आज मी तुम्हाला काय सांगतोय बघा, रुमेनमध्ये एक 2-3 प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स येतात रुमेनमध्ये बरं का. कुठले कुठले? एक तर ऍसिडिक इनडायजेशन किंवा रुमेन ऍसिडोसिस किंवा रुमेन अल्कलॉसिस किंवा अल्कलाइन इनडायजेशन. त्याच्या अगोदर ही सगळ्यात बेसिक गोष्ट आहे. मी जिथं महाराष्ट्रामध्ये लेक्चर घेतले पशुपालकांचे, तिथं मी प्रत्येक पशुपालकांना एक गोष्ट सांगतो की डिवर्मिंग करत नसाल तर डिवर्मिंग करा. हा बेसिक विषय आहे, हा तुम्हाला सगळ्यांना येतंय. तुम्ही आता 10वी पास झालाय आणि मी तुम्हाला परत 10वीतल्या गोष्टी बोलतोय, हे चुकीचं आहे 10वीतल्या गोष्टी तुम्हाला सांगणं. पण बऱ्याच गोष्टी आपल्या नजर चुकीनं राहून जातात आणि ज्या गोष्टी आपण करतो त्या बरोबर करतोय का. आज आपण सोल्युशनवर बोलतोय. आपल्याला रुमेनच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ऍसिडिक इंडायजेशन, अल्कलाइन इंडायजेशन, सब ऍक्यूट रुमिनल ऍसिडोसिस, त्याच्यानंतर बरेच रुमेनच्या रिलेटेड सगळे कॉम्प्लिकेशन्स, ज्याच्यामुळं खुरं खराब होतात, ज्याच्यामुळं गायांना चालता येत नाही, ज्याच्यामुळं गायांचं पोश्चर बिघडतो, हे सगळे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला दुरुस्त करायचे आहेत. त्याच्यावर आज आपण चर्चा करणार आहे. ज्या जनावरांचे कॉम्प्लिकेशन झालेत त्यांनी काय करायचं आणि हे कॉम्प्लिकेशन होऊच नये म्हणून काय करायचं, या दोन्ही गोष्टींवर चर्चा करणार आहोत आपण. तत्पूर्वी त्याच्या अगोदर तुम्हाला बेसिक गोष्ट आहे, जनावरांच्या शरीरात सगळीकडे जंत असतात. 2 प्रकारचे जंत आहेत, एक जनावरांच्या शरीराबाहेर राहणारे जंत आणि जनावरांच्या शरीरामध्ये राहणारे जंत. आता जनावरांच्या बाहेर त्वचेवर असतात सगळीकडे, त्याला आपण गुचिड म्हणतो, वा, पिसवा, लिसा, हे सगळ्या गोमाशा, बारा भानगडी सगळ्या बाहेरचे. आता जे इंटरनल पॅरासाइट्स आहेत किंवा आतमध्ये राहणारे जंत, ते कुठं कुठं राहतात बघा. ते जनावरांच्या डोळ्यात आहेत, फुफ्फुसात आहेत, हृदयात आहेत, लिव्हर मध्ये आहेत, रुमेन मध्ये आहेत, इंटेस्टाईन मध्ये आहेत, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये आहेत, लार्ज इंटेस्टाईन मध्ये आहेत. असा कुठलाच बॉडी पार्ट नाही की जिथं जंत नाहीत. बघा मी तुम्हाला काय सांगतोय नीट ऐका. तुम्ही म्हणताल काय साहेब तुम्ही आम्हाला जंत निर्मूलन शिकवायला लागलाव का. मी तुम्हाला जंत निर्मूलन शिकवत नाही, मी मुद्द्यावर येतो. जनावरांच्या इंटेस्टाईन मध्ये, म्हणजे जिथं गायीनं रुमेन मध्ये खाल्लेलं फर्मेंटेशन करून सगळा रेडीमेड मटेरियल, काय टोटल डायजेस्टिबल न्यूट्रियंट्स, एकूण पचनीय पदार्थ, म्हणजे खाल्ल्यानंतर जे काय पदार्थ आहेत ते पदार्थ पचण्यासाठी कुठं जावं लागते, आतड्यात जावं लागते. बरोबर आहे का. आतड्यातनं जनावरांच्या सगळं अंगाला लागतं. आता तुम्ही एवढी मेहनत केली, तुम्ही रुमेनवर काम केलं, तुम्ही चांगलं खायला घातलं, बॅलन्स न्यूट्रिशन केलं, प्रोबायोटिक, प्रीबायोटिक, सोडा, टॉक्सिन बाइंडर, सगळं चकाचक केलं, रुमेनला तुम्ही अगदी खुश ठेवलं बरं का. आणि रुमेन मध्ये सगळा पचलेला जी मलई आहे, ती मलई जर चोर हाणत असतील इंटेस्टाईन मध्ये, तर त्याचा काय उपयोग आहे मला सांगा. मग आपण गाया पाळतोय का जंत पाळतोय, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. मग बघा, अबोमॅझम म्हणजे रुमेनचे 4 कंपार्टमेंट, रुमेन, रेटिक्युलम, ओमॅझम, अबोमॅझम, ह्या 4 कंपार्टमेंट मध्ये जंत आहेत. दोन्ही आतडे, लार्ज इंटेस्टाईन आणि स्मॉल इंटेस्टाईन, लहान आतडं आणि मोठं आतडं, इथं सगळीकडे जंत आहेत. मग काय करायचं, सगळ्यात पहिली स्टेप, मी काय म्हणतोय, सगळ्यात पहिली स्टेप बघा. हा जो पहिला फोटो तुम्हाला दिसतोय ना, हा आपल्या वेबिनार साठी आपले जे कोऑर्डिनेटर आहेत शिवाजीराव पिंगळे, त्यांनी पाठवलेला फोटो आहे. पिंगळे साहेब, हा कुठला फोटो आहे, तुम्ही मला नेटवरनं पाठवलाय का कुठल्या गाईचा फोटो आहे? नाही सर, फेसबुक वरती आला होता, मी तो सेव्ह करून पाठवला. हा, तर बघा तुम्हाला ह्या फोटोमध्ये गाईचं रुमेन दिसतंय, पण त्या रुमेन मध्ये चांगल्या 1000 गाळ्या दिसतील त्या बघा, बारीक बारीक तुम्हाला. या पहिल्या चित्रात. या दुसऱ्या चित्रात तर बघा तुम्हाला असे क्लिअर सगळे जंत तुम्हाला रुमेन मध्ये बघायला मिळतात. मग मला सांगा, रुमेन फर्मेंटेशन
जे काय आपण रुमेन मध्ये गेल्यानंतर चाऱ्याचं पशुखाद्याचं जे फर्मेंटेशन होतं, ते फर्मेंटेशन व्हायला रुमेनचे जे पॅपिल्ले आपण जे बघितलं होतं बघा, हे पॅपिल्ले असे, ते पॅपिल्ले मजबूत असणं आवश्यक आहे. जर त्याच्यात असे हजारो लाखो जर रुमेन मध्ये फ्लुक्स असतील, आपण त्याला फ्लुक्स म्हणतो जंतांना, रुमेन मधल्या जंतांना, जर रुमेन मध्ये एवढे जंत असतील तर आपल्या गोठ्यातल्या गाया रुमिनेशन करतील का? आपल्या गोठ्यातल्या गाया फर्मेंटेशन करतील का? हो, साधी सिंपल गोष्ट आहे बघा. रुमेनला डॅमेज कोण करते? कडब्याची ताट डॅमेज करतात का फक्त? किंवा एखादी हार्ड फॉरेन बॉडी आहे, एखादा खिळा पोटात गेला, तार पोटात गेली, तीच फक्त रुमेनला डॅमेज करते का? मग हे पाहुणं काय करतात? हे काय तिथं पाहुणचार घ्यायला बसलेत का? हे रुमेन मधले फ्लुक्स. मला सांगा, मग आपल्याला जर इनडायजेशन जनावरांमध्ये होऊ द्यायचं नाही, आपल्या जनावरांचं रवंत प्रॉपर झालं पाहिजे. मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं, आपल्या गोठ्यातली गाय 400 ते 500 मिनिटं जर रवंत करत असेल, मी काय म्हणतोय, दिवसातले 400 ते 500 मिनिटं जी गाय रवंत करते, ज्या पशुपालकाच्या गोठ्यातली, ती गाय मालकासारखी खुश आहे, मालकासारखी निरोगी आहे, लक्षात ठेवा. मग 400 ते 500 मिनिटं रवंत करत नाही. बघा, एखाद्याची अशी तक्रार असते एखाद्या पशुपालकाची. मला आजच एका पशुपालकाचा फोन आला, साहेब म्हैस 10 महिन्याची गाभण आहे, 10 दिवसच राहिलेत, म्हशीचं पोट फुगलंय, म्हैस चारा वाईच चारा खाती आणि वाईच रवंत करते. आता ही वाईच रवंत करते म्हणजे हळूहळू कवा तर मनात आलं तर रवंत करते, तर ह्याचं कॉम्प्लिकेशन काय असू शकतं? तर तो एक वेगळा पार्ट आहे. म्हणजे गाभण काळात वासरू जर मोठा असेल किंवा लेफ्ट हॉर्नची प्रेग्नन्सी असेल, तर ते तुम्हाला आपले सतीश कोगनोळे सर चांगले सांगतील, गायनेकोलॉजिस्ट. पण रुमेन मध्ये जर असे जंत असतील, रुमेन मध्ये जर असे फ्लुक्स असतील, तर जनावरांचं रुमिनेशन, आपल्या जनावरांचं रवंत हॅम्पर होते. बघा काय सांगतोय, जनावरांचं रवंत हॅम्पर होते. ज्या जनावरांचं रवंत हॅम्पर होते त्या जनावरांमध्ये लॅक्टिक ऍसिड, जे मेन बेस कोर आहे रुमेन मधला, कोर तयार झालेला लॅक्टिक ऍसिड, त्याच्यापासून एनर्जीवाले किंवा जे 3 व्होलाटाईल फॅटी ऍसिड्स आहेत ते तयार होत नाहीत प्रॉपर. त्याच्यामुळे जनावरांचं प्रोडक्शन चांगलं निघत नाही. प्रोडक्शन निघलं तर जनावरांच्या दुधाला क्वालिटी लागत नाही, किंवा जनावरांच्या शेणात कायम चोतरा निघतो. शेण कधीच मऊ असं जसं पाहिजे बघितल्यावर हे बाबा हे हेल्दी गाईचं शेण आहे, ते तसं शेण पडत नाही. मी विसरलो, हेल्दी गाईचं शेणाचा फोटो टाकायचा विसरलोय मी. तर असे कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. आता ह्याच्यासाठी सोल्युशन काय आहे मी तुम्हाला सांगतो. खाली मी लिहिलंय, चॉईस ऑफ डिवर्मर, ऑक्सिक्लोझॅनाइड कंटेंट असलेलं डिवर्मर आपल्याला वापरायचं आहे. आयोजकांनी परमिशन दिली तर मी ब्रँड नेम पण सांगतो तुम्हाला, की कुठल्या कंपन्यांच्या औषधामध्ये कुठल्या कंपनीचं ऑक्सिक्लोझॅनाइड मार्केटमध्ये उपलब्ध आहे. सर्व सांगा साहेब, काही अडचण नाही. हा, तर आपण ऑक्सिक्लोझॅनाइड कंटेंट असलेलं जे डिवर्मर्स आहेत, एमएसडी कंपनीचं टोलझान नावाचं डिवर्मर आहे, किंवा बाकीच्या पण कंपन्यांची डिवर्मर आहेत, त्याची लिस्ट मी तुम्हाला वाटल्यास निलेश लगड साहेबांना पाठवतो. ते आपल्या सगळ्या ग्रुपच्या फोरमवरती तुम्हाला देतील, म्हणजे रुमेन फ्लूकच्या रिलेटेड. आणि आता आपल्याला काय करायचंय बघा, रुमेन फ्लूक प्लस इंटेस्टाईन मधले वर्म हे दोन्ही आपल्याला ऍट ए टाइम मारायचे आहेत. नाहीतर आपण काय करू, साहेबांना सांगितलं रुमेन मधले फ्लूक मारा, आपण तलवारी शेवटून रुमेन मधले फ्लूक मारले आणि इथं चोर बसले तर इंटेस्टाईन मध्ये, त्यांना तसंच सोडून दिलं. म्हणजे खाल्ल्याला एकदम एकूण पचनीय पदार्थ आपण मलईच्या स्वरूपात त्यांना देतोय. त्याच्यामुळे आपल्याला डिवर्मिंग ऍट ए टाइम रुमेन फ्लूकचं पण करायचंय आणि इंटेस्टाईनचं पण करायचंय. हा पार्ट लक्षात आला. सगळ्यात बेसिक, सगळ्यात एकदम इम्पॉर्टंट बेसिक पार्ट. जोपर्यंत आपण हे करत नाही तोपर्यंत आपण जे इथून पुढे जे करणार आहे, मग ते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स असतील किंवा सध्या बाधित आपल्या गुरांचं ट्रीटमेंट असेल, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यामुळे सगळ्यात बेसिक गोष्ट आपल्याला कुठली करायची आहे, सोल्युशन मधली डिवर्मिंग करायची आहे. पण ती डिवर्मिंग कशी करायची आहे, ज्यानं रुमेन फ्लूक पण जातील आणि ज्यानं इंटेस्टाईन मधले वर्म्स पण जातील. आता आपण पुढच्या टप्प्यात येऊयात. आता आपण एक गोष्ट बघूयात. आता आपण ऍसिडिक इंडायजेशन बघू. बघा,
मी तुमच्या सगळ्या प्रश्नांवर येणार आहे बरं का. म्हणजे खुरांवर पण येणार आहे, मी गायीच्या पोश्चरवर पण येणार आहे, मी रुमेनच्या पीएच कडे पण येणार आहे आणि प्रत्येक गोष्टीला मी आज सोल्युशन सांगणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं ह्या 2 गोष्टी कव्हर झाल्या की मला परत 3ऱ्या गोष्टीकडे येता येईल. तर आता आपण ऍसिडिक इनडायजेशनचे 2 प्रकार आहेत बघा. आपल्या गोठ्यात गाईचं किंवा म्हशीचं पोट फुगलं त्याला आपण टिम्पॅनी किंवा ब्लोट म्हणतो बरं का. टिम्पॅनी किंवा ब्लोट म्हणतो, पोट फुगलं. मग काय शेतकरी काय करतात, पारंपरिक जे उपाय आहेत, मग खायचं तेल असू द्या, सोडा असू द्या किंवा गाईचं दूध असू द्या, म्हणजे असे बरेच, किंवा मार्केटमध्ये मिळणारे जे अँटी ब्लोटचे औषधं असतील किंवा लॅक्झेटिव्ह असतील, अशी औषधं आपण आणून पाजतो. म्हणजे ब्लोटोसिल आहे, टायरेल आहे, अशी बरेच औषधं आपण घरगुती उपाययोजना सगळ्यात पहिला करतो. त्यानं पण जर नाही मेचलं तर आपण आपल्या पशुवैद्यकांना फोन करतो की साहेब गायीचं पोट फुगलंय, गाय काय खाईना, गाय रवंत काय करना. आता बघा, फील्ड लेवलवर जसं मी तुम्हाला सांगितलं की रुमेन मधलं पाणी काढताना तज्ञ पशुवैद्यक तिथं हजर पाहिजे, त्याच पद्धतीनं जे ऍसिडोसिस आहे किंवा ऍसिडिक इनडायजेशन आहे, आपण काय म्हणतो किंवा आपल्याला पशुवैद्यक काय म्हणतात, गायीला इनडायजेशन झाले. आता इनडायजेशन मध्ये 2 प्रकार आहेत, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, ऍसिडिक इनडायजेशन आणि अल्कलाइन इनडायजेशन. आता हे तुमच्या डोक्यावरनं जाणार नाही, ह्याची मी काळजी घेतो. ही फक्त तुम्हाला समजायसाठी मी इंग्रजीमध्ये लिहिलंय, माझ्याकडे मराठी टायपिंगची सुविधा नाही. आता तेवढं एक शिकून घेतो मी लगड साहेबांकडनं, म्हणजे इथनं पुढचे माझे प्रेझेंटेशन मराठीत मला बनवता येतील. पण आता बघा, आपण ह्याच्यावर चर्चा करू. ऍसिडिक इनडायजेशन का होतंय किंवा रुमेन ऍसिडोसिस का होतंय. सगळ्यात पहिला प्रॉब्लेम मी लिहिलाय की हाय कार्बोहायड्रेट डाएट, म्हणजे असं खाद्य की ज्याच्यात कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त होतंय. मग ती चारा असेल किंवा पशुखाद्य असेल, जर त्याचं प्रमाण गायीच्या पोटात जास्त झालं तर गायीला ऍसिडिक इनडायजेशन होणार किंवा गायीला ऍसिडोसिस होणार. आता बघा, लो फायबर इंटेक लिहिलंय. आता फायबर इंटेक जर कमी असला गायीचा, म्हणजेच काय, फायबर इंटेक कमी आहे म्हणजे काय, किंवा विचार त्या शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये असा रुजलाय की माझ्या गाईला मी जर जास्त खुराक खाऊ घातलं, आता काय सिस्टीम आहे तुम्हाला सांगतो, माझ्या घरातली सिस्टीम पण तीच आहे. मी माझ्या घरात अजून बदल करू शकलो नाही, म्हणजे मी लय महाग आहे अजून, पण ही तुम्हाला सिस्टीम सांगतो काय आहे. शेतकरी काय करतो, एक चांगल्या कंपनीचं पशुखाद्य, आता त्या चांगल्या कंपनीत बऱ्याच कंपन्या आहेत महाराष्ट्रातल्या, म्हणजे गोदरेज असेल, कारगिल असेल, तुमचं हिंदुस्तान फीड्स आहे, नेचर डिलाइट डेअरीचं पशुखाद्य आहे, अमूलचं पशुखाद्य आहे, अशा कितीतरी कंपन्यांचं पशुखाद्य. त्या पशुखाद्याच्या कांड्या, त्याच्यावर मकाचा भरडा, त्याच्यावर सरकीची पेंड नाहीतर शेंगदाण्याची पेंड, त्याच्यावर अजून काहीतरी गव्हाचा भुसा, हरभऱ्याची चुन्नी, म्हणजे ऑलरेडी तुम्ही कॉन्सन्ट्रेट जी गोळी पेंड तुम्ही मार्केट मधली देताय चांगल्या कंपनीची, त्या गोळी पेंडीसोबत तुम्ही परत मकाचं पीठ खायला घालताय. बघा, हाय कार्बोहायड्रेट डाएट, मी तुम्हाला पहिला मुद्दा सांगितलाय, कार्बोहायड्रेट स्टार्च कशात आहे, मकाच्या पिठात, मकाच्या भरड्यात. ह्या कन्सेप्ट आहे ना, मान्य आहे 100%. मकामध्ये एनर्जी जास्त आहे, तुम्ही मकाचा भरडा खायला घातला की 1.5 लिटर गाईचं दूध आगाव निघतंय. पण गाईच्या पोटाला काय होतं हे तुमच्या लक्षात येतंय का. तुम्ही जर गोळी खाद्य खाऊ घालताय, 1600 रुपयाची 50 किलोची बॅग आहे, 32 रुपये किलोचं तुम्ही पशुखाद्य खाऊ घालताय, त्याच्यात परत 2 किलो भरडा टाकताय, 2 किलो सरकीची पेंड टाकताय, हरभऱ्याची चुन्नी टाकताय, तेवढं कमी होतं म्हणून परत गव्हाचा भुसा खायला घालताय. अहो, ती जनावरांचं पोट आहे का काय मला सांगा, टँकर आहे का ती. तुम्ही उठलं की सुटलं कोणाचं बी ऐकायचंय, ही खाऊ घाल. आता तर ती नवीन सिस्टीम आली बारली, 7 रुपये 8 रुपये किलोनं मिळते म्हणून 4-4 5-5. मी तर काय शेतकरी पशुपालक असे बघितलेत, 10 किलो बारली गायला खाऊ घालते, 10 किलो. मला सांगा, 10 किलो बारली म्हणजे काय काय होईल त्या गायीच्या पोटात, स्फोटच हो, एक दिवशी त्या पोटाचा स्फोट होणार. म्हणजे मी थोडं उपहासात्मक बोलतोय हे वाक्य, असं गायीच्या पोटात स्फोट बिटा काय होत नसतो, पण त्या गायीच्या पोटाची काय अवस्था होईल मला सांगा. मग तुम्ही काय करताय पशुपालक, काय पशुपालक, म्हणजे आमच्या घरात बी तीच आहे बरं का. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, माझं फट काय म्हणून मी माझं उदाहरण देतोय. ज्या गोठ्यामध्ये फायबर इंटेक कमी आहे जनावरांचा, चारा कमी, पशुखाद्याची भरती जास्त, त्या गोठ्यात पर लिटर
कॉस्ट आहे प्रोडक्शनची ती पर लिटरची प्रोडक्शनची कॉस्ट 30 रुपयाच्या वरती आहे. आता एक दुधाला 32, 33, 36 रुपये पर्यंत भाव गेलेत. म्हणजे तुम्हाला लिटरला फक्त 5 रुपये प्रॉफिट आहे, सगळा प्रॉफिट काढला तर. ज्या गोट्याचं 100 लिटर दूध आहे त्याला रोज फक्त 500 रुपये प्रॉफिट आहे ह्या व्यवसायातनं. मग एवढं 10 लाखाचं भांडवल सांभाळायचं काय गोठ्यात, 10 लाखाचं भांडवल सांभाळून तुम्ही किती रुपयावर काम करताय? मग तीच 10 लाख रुपयाची जर एफडी केली काय तर त्याला किती आहे, एफडीला इंटरेस्ट रेट किती आहे आज? 8%, 9% इंटरेस्ट रेट पकडला तर त्याचे पैसे किती होते? बघा मी खरं बोलतोय, हे खरं बऱ्याच शेतकऱ्यांना पशुपालकांना लागू शकतं. साहेब लयच तुम्ही स्पष्ट बोलताव. कसं आहे, साहेबांना स्पष्ट बोललं तर पशुपालक सुधारणार आहे. पशुपालकांची आपल्याला उन्नती करायची आहे, प्रगती करायची आहे. त्या काय पशुपालकांना फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर फक्त डीपी ठेवायचं नाही तर माझ्या गायीनं ब्रिडिंग मध्ये हे काम केलं, ब्रिडिंग मध्ये ते काम केलं. सगळ्यात महत्वाचं काम काय आहे, पशुपालकांना जर ह्या व्यवसायातनं नफा राहिला तर तो पशुपालक टिकणार आहे. ज्या पशुपालकाच्या गोठ्यात आज 5 गायी आहेत, त्या माझी वर्षभर लेक्चर ऐकून जर त्याच्या 5च्या 4 गायी झाल्या पुढच्या वर्षी, तर मला कशाला साहेब म्हणता तुम्ही, आणि मला कशाला इथं बोलवता? तुमच्या 5च्या 7 गायी झाल्या पाहिजेत, तर ह्या सगळ्या गोष्टी जुळून येणार आहेत. मग आपण आपल्या गोठ्यातल्या जनावरांची संख्या कमी करायची का वाढवायची हे कोण ठरवतंय? हे आपण ठरवतोय. आपण ठरवतोय म्हणजे आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात आहे बॅलन्स्ड राशन. एकदम प्रॉपर राशन जर आपण आपल्या गुरांना दिलं, मी काय म्हणतोय, 2 लिटर दूध कमी निघू द्या एखाद्या गायीचं, ती गाय जर हेल्दी राहिली, गंमत सांगतो बघा, एक साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आता ह्याचं असं मोठं कॉम्प्लिकेशन आहे, ज्या गायीचं रुमेन अफेक्टेड आहे, ज्या गायीचं पोट बिघडलेलं आहे, त्या गायीला मास्टायटिस होणार. ज्या गायीचं पोट कायम बिघडलेलं असतं, सब ऍक्यूट रुमिनल ऍसिडोसिस असतो, ती गाय कायम स्ट्रेस मध्ये असते. एक स्ट्रेस हार्मोन आहे कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन. तो कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन जर गायींमध्ये तयार व्हायला लागला तर त्या गायी रिपीट ब्रीडिंग मध्ये जातात, इनफर्टिलिटी मध्ये जातात. मग आपलं जर राशन बॅलन्सिंग जर हुकलं, तुम्हाला जर गायींची माया आली किंवा बाबा 1-2 लिटर दूध आगाव काढायच्या मोहासाठी जर आपण चाऱ्याचा आणि पशुखाद्याचा समतोल बिघडवत असलो तर तुमचं परत तिकडं किती मोठं नुकसान होते बघा. मग 5,000 आणि 10,000ची ट्रीटमेंट करून मास्टायटिस नीट होत नाही. 5-5, 6-6 वेळा गाय भरवली तरी गाय गाप जात नाही. आमच्याकडं काय महाभाग असे आहेत आमच्याकडं, मी तुम्हाला साहेब लगड साहेब, आज आपण ब्रीडिंग वर एवढं काम केलं महाराष्ट्रात, पण काही लोक मी अशी बघतो की एका गायीला माझावर आल्यावर 5 वेळा AI करतात. 5 वेळा AI करतात, 5 वेळा. हे योग्य आहे का मला सांगा? सतीश सर आज इथं आपलं वेबिनार ऐकतेत. सतीश सर हे गायनेकॉलॉजिस्ट स्पेशालिस्ट आहेत. सरांचा 25 वर्षाचा अनुभव आहे. 5 वेळा AI करणं हे कितपत योग्य आहे मला सांगा? मग असे महाभाग आहेत आपल्याकडं. ह्याचं ते सोल्युशन आहे का? गाय गाप जात नाही म्हणून गायचं किती वेळा AI करा, काय राव? म्हणजे ही कुठली मानसिकता आहे? ही मानसिकता आपल्याला बदलली पाहिजे, लक्षात ठेवा. आणि त्याच्यासाठी ह्या ABS जेनेटिक कंपनीनं हा प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. थोडं विषयांतर झालं, पण आपला मूळ विषय असा आहे की जर आपल्या गोठ्यात जर राशन बॅलन्सिंग नाही झालं आणि पशुखाद्याचा आणि चाऱ्याचा रेशिओ जर बिघडला तर आपल्या डोळ्याला न दिसणारे कॉम्प्लिकेशन, आपल्या डोळ्याला न दिसणाऱ्या प्रोसेस त्या रुमेन मध्ये घडत असतात. गाडीचं इंजिन फिरतंय, आपल्याला दिसतंय का फिरलेलं? फिरतंय. आवाज आला की गाडी चालू केली की गारगुर गाडीचा आवाज येतोय. इंजिन फिरतंय, डोळ्याला दिसत नाही, ध्यानात ठेवा. मी तुम्हाला आधीच सांगितलं, रुमेन हे गायीचं इंजिन आहे. रुमेन काय आहे? गायीचं इंजिन आहे. ते आतमध्ये काय होतंय त्याच्या आपल्या डोळ्याला दिसत नाही. न दिसणाऱ्या प्रोसेस त्या रुमेन मध्ये आपल्याला न दिसणाऱ्या ऍक्टिव्हिटी घडत असतात. आणि त्या न दिसणाऱ्या ऍक्टिव्हिटी जर आपल्या राशन बॅलन्सिंग मुळे बिघडल्या तर आपल्याला सब ऍक्यूट रुमिनल ऍसिडोसिस, ऍसिडिक इंडायजेशन हे सगळे कॉम्प्लिकेशन्स येतात. आणि त्याच्यामुळं आपली जनावरं जे मास्टायटिस, इनफर्टिलिटी, इंडायजेशन कॉम्प्लेक्स मी तुम्हाला सांगितलं, रुमेन जर बिघडला तर 100% मास्टायटिस होणार. सब ऍक्यूट रुमिनल ऍसिडोसिस मध्ये जर गाय कंटिन्यू राहिली तर मास्टायटिस होणार. गायीचे न्यूट्रिएंटचं अब्झॉर्प्शन चांगलं न झाल्यामुळं गायीच्या टीथचे ओपनिंग क्लोज होणार नाहीत, त्याच्यामुळे मास्टायटिस होणार. गाय कंटिन्यू स्ट्रेस मध्ये राहिल्यावर कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन रिलीज होणार, त्याच्यामुळे आपल्या गायी गाप जाणार नाहीत. हे सगळे एकमेकांमध्ये गुंतलेले कॉम्प्लिकेशन आहेत, लक्षात ठेवा. हा गुत्ता जर आपल्याला सोडवायचा आहे, हा तिढा जर आपल्याला सोडवायचा आहे
तर सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे आपल्या गोठ्यातलं राशन हे बॅलन्सिंग असलं पाहिजे. ऍसिडिक इंडायजेशन. तिसरा मुद्दा सडन डायटरी चेंजेस, म्हणजे अचानक खाद्यातलं बदल करणं. बघा आपल्याकडे एक सवय आहे तुम्हाला सांगतो. आता मार्केटमध्ये अनेक पशुखाद्याच्या कंपन्या आहेत, अनेक म्हणतोय मी. मग समजा आपल्या गोठ्यात एखादं पशुखाद्य चालू असते, ते 1600 रुपयाला 50 किलोची बॅग मिळते, सगळं सुरळीत चाललेलं असतं. एखादा माणूस येतो, कोणीतरी माझ्यासारखा साहेब येतो गोठ्यात आणि म्हणतो की 1600 रुपये हे पशुखाद्य काय, ह्याच्यात प्रोटीन कमी आहे, ह्याच्यात ही भानगड कमी आहे, ह्याच्यात एनर्जी नाही, तुम्ही मी सांगतो ते पशुखाद्य चालू करा. साहेब काय, साहेबाला येऊन साहेब बोलून जातो. तुम्ही काय करता, हे नाही साहेबानं सांगितलंय आणि साहेबानं सांगितलंय 50 रुपये स्वस्त बी आहे, एका पोत्या मागं 50 वाचलं तर महिन्याला 10 पोती लागते, ती 500 रुपये वाचतेलं. 500 रुपये वाचलं तर त्याच्यात माझ्या गाडीचं पेट्रोल भागल. म्हणून आपण काय करतो, पशुखाद्याची दुसरी बॅग आणतो. पहिलं आज संपलं पहिलं. आज आपण जर आपल्या गाईला 5 किलो पशुखाद्य देतोय आज एखाद्या कंपनीचं, लगेच उद्या दुसऱ्या कंपनीचं 5 किलो पशुखाद्य आपण देतो. हा खाद्यातला अचानक बदल झाला. साहेब येऊन सांगून गेला, दुसऱ्या दिवशी तुम्ही पशुखाद्य गेलं की तिसऱ्या दिवशी संध्याकाळी शेण भरा येत नाही गाईचं. त्या एवढं गाय पातळ, तिचं सगळं शेण पातळ टाकते. म्हणजे डाएट मधले जे चेंजेस आहेत खाद्यामधले, म्हणजे अचानक समजा मुर्गा संपला, हिरवी वैरण चालू केली, हिरवी वैरण संपली, वाळी वैरण चालू केली. अजिबात नाही, लक्षात ठेवा, अजिबात नाही. मी काय सांगतोय, खाद्यातला कुठलाही बदल, जनावरांच्या खाद्यातला कुठलाही बदल हा हळूहळू झाला पाहिजे. आता एक उदाहरण सांगतो. समजा माझ्या गोठ्यातला मुर्गास पुढील 7 दिवस पुरेल एवढा राहिलाय, बरोबर. आपण डोळे उघडे ठेवून व्यवसाय करतो. मुरघासाची बॅग संपत आली का, बंकर संपत आलाय का, खड्डा संपत आलाय का, हे आपल्या लक्षात असते. आता मुरघास संपल्यानंतर माझा मकाचा एक प्लॉट तयार आहे 1/2 एकराचा, मला हिरवी मका चालू करायची आहे. तर आपल्या लक्षात यायला पाहिजे 7 दिवसाचा मुरघास राहिलाय, आता मी हळूहळू म्हणजे 50% मुरघास आणि 50% हिरवा चारा मी शिफ्ट झालं पाहिजे. उन्हाळ्यात आपण हरभऱ्याचं कुटार भरून ठेवलंय, तुरीचं कुटार भरून ठेवलंय, कडबा घेऊन ठेवलाय. अचानक बाबा चला गाय आमची, आपण हिरवा वाळा चारा कधी चारतो माहितीये का, तुम्हाला सांगतो. पशुपालक आपण काय करतो, वाळा चारा आपल्याकडे स्टॉकला असतो, पण आपण वाळा चारा कधी चारतो, एखाद्या गायीच्या पोटाची भट्टी बिघडली, गाय जर पातळ शेण टाकायला लागली तर आपल्याला शहाणपण सुचतं, चला वाळा चारा टाका, गायीच्या पोटाची भट्टी बसते. काय मला सांगा, हे गायीचं पोट आहे का मजा आहे? म्हणजे जर शेण पातळ यायला लागलं तर आपण काय करतो, गायीचं कशामुळे बिघडलं असेल, काय बिघडलं असेल ह्याचा आपल्याला प्राथमिक विचार सुद्धा येत नाही. आपण काय करतो, लगेच हे चल वाळलेल्या चाऱ्याच्या 2 पाट्या टाक रे, म्हणजे वाळलेला चारा खाल्ल्यावर गायीची पोटी येणार आहे. असं झालं असतं तर ही सायन्स एवढ्या पुढे गेला असतं का सांगा. म्हणजे तुम्ही चुकीचं आहे असं म्हणत नाही, पण ही आपली मानसिकता आहे, हे आपल्या डोक्यात बिंबत आलेलं आहे. हे पारंपरिक गोष्टी आहेत, त्यानं पण रिझल्ट बऱ्याच वेळेला रिझल्ट येतो, नाही असं नाही, पण आपल्याला त्याच्या पुढे जाऊन विचार करायचा आहे. जनावरांच्या खाद्यामध्ये अचानक बदल, काही जनावरांना डायजेस्ट होतात. मी काय सांगतोय, प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे, माझं शरीर वेगळं आहे, शिवाजीराव पिंगळ्यांचं शरीर वेगळं आहे, निलेश साहेबांचं शरीर वेगळं आहे. माझ्या शरीराला एखादी गोष्ट पचत नाही, एखाद्याच्या शरीराला एखादी गोष्ट चांगली पचते. आता तुम्हाला सांगतो, मला दुधाची अलर्जी आहे, दूध खाल्लं की माझं अंग खाजवतंय, पण मला दूध बंद करून जमत नाही, का तर दूध माझा सगळ्यात आवडीचा पदार्थ आहे. मला आता एवढ्या डॉक्टरांनी सांगून झालं, पण मी अलर्जीची गोळी खाऊन दूध खातोय, म्हणजे माझी बॉडी दुधाला वेगळी रिॲक्ट करते. तसं काही जनावर तुम्हाला काही सुद्धा चेंजेस दाखवणार नाहीत, काही जनावरांमध्ये काही सुद्धा कॉम्प्लिकेशन्स येणार नाहीत, परंतु बऱ्यापैकी जनावरांमध्ये जर अचानक पशुखाद्यात किंवा चाऱ्यात बदल केले तर कॉम्प्लिकेशन्स येतात. त्याच्यामुळं पुढच्या एक 7 दिवसाचं प्लॅन आपल्या डोळ्यासमोर पाहिजे. मला जर पशुखाद्य बदलायचंय तर नवीन पशुखाद्य एक बॅग आणून त्यातलं मी 25% 50% असे 3-4 दिवस तरी तुम्ही रुमेनच्या मायक्रोफ्लोराला वेळ दिला पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आता चौथा मुद्दा, ऍक्सिडेंटल ऍक्सेस टू हाय एनर्जी फीड. आता समजा आपल्या गोठ्यातली एखादी गाय सुटली, मकाची कणसं वाळवाय टाकली, ती गायीनं जर मकाची कणसं खाल्ली, 20-25 मकाची वाळलेली कणसं खाल्ली, काय होणार, गायीचं पोट फुगणार, गायीला इंडायजेशन होणार, ऍसिडिक इंडायजेशन होणार, किंवा तुम्हाला सांगतो कराळ लागणं म्हणतात बघा, कराळ लागणं. जर कवळं लश पाश्चर कडवाळ जर खाल्लं, जे निसवलेलं नाही, जे बारक आहे ते जर खाल्लं
तर त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळेला इंडायजेशन होतं. त्याच्यानंतर इम्प्रॉपर फॉडर मॅनेजमेंट. इम्प्रॉपर फॉडर मॅनेजमेंट हे तुम्हाला मी आताच कव्हर केला मुद्दा, की जर चाऱ्याचं व्यवस्थित नियोजन केलं नाही चाऱ्याचं, तर आपल्याला ऍसिडिक इंडायजेशन किंवा रुमेन ऍसिडॉसिस सारख्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागू शकतं. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा लॅक्टेशनचा स्ट्रेस. लॅक्टेशनचा स्ट्रेस म्हणजे आपल्या गोठ्यातली जी गाय 25 लिटर पुढे दूध देते, त्या गायींमध्ये हा प्रॉब्लेम बऱ्यापैकी वेळा आपल्याला बघायला मिळतो. कसं बघा तुम्हाला सांगतो. लॅक्टेशन स्ट्रेस म्हणजे काय? जी गाय 25-30 लिटरच्या पुढे दूध देते, त्या गायीला आपल्याला राशन बॅलन्सिंग मध्ये कॉन्सन्ट्रेटवर जास्त कॉन्सन्ट्रेट, जेवढं दूध आपल्याला गणित माहिती आहे, सांगा कुणीतरी पशुपालकांना सांगा, 1 लिटर दुधाला किती किलो पशुखाद्य खाऊ घातलं पाहिजे? 300 ते 400 ग्रॅम. 300 ग्रॅम. बरोबर. 1 लिटर दुधाला 250 ते 300 ग्रॅम पशुखाद्य. ज्या गायीचं 30 लिटर दूध आहे, त्या गायीला 9 किलो पशुखाद्य प्रोडक्शनचं झालं आणि 1.5 किलो तिच्या मेंटेनन्सचं, 10.5 किलो पशुखाद्य झालं. लक्षात घ्या. 10.5 किलो पशुखाद्य ज्यावेळेस गायीच्या पोटात जाते, त्यावेळेस त्या कॉन्सन्ट्रेट, हेवी कॉन्सन्ट्रेट, गायीच्या लॅक्टिक ऍसिडचं कन्व्हर्जन प्रॉपर होत नाही. मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलेला मुद्दा. आणि त्या जास्त प्रोडक्शन देणाऱ्या गायींमध्ये आपल्याला बऱ्यापैकी जनावरांमध्ये सब ऍक्यूट रुमिनल ऍसिडॉसिस बघायला मिळू शकतो. जिथं मॅनेजमेंट केलं जात नाही, त्या गोठ्यांमध्ये आपल्याला हा प्रॉब्लेम बघायला मिळतो. तर रुमेन ऍसिडॉसिस बद्दल आपण आता डिस्कस केलं. आता आपण पुढे येतोय रुमेन अल्कलॉसिसवर किंवा अल्कलाइन इंडायजेशनवर. ह्याचं काय बघा तुम्हाला सांगतो. युरिया फिडिंग. आता बरेच पशुपालक, मी काय म्हणतोय, बरेच पशुपालक किंवा बऱ्याच पशुखाद्याच्या कंपन्या आहेत ज्या पशुखाद्यामध्ये युरिया टाकतात. युरिया टाकतात. आता बघा, युरिया टाकत असताना तो फीड ग्रेडचा आहे का ऍग्री ग्रेडचा आहे, ही गोष्ट बघणं सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये किती ठिकाणी फीड ग्रेडचा युरिया मिळतो, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आज बऱ्याच कंपनींचे काय प्रोडक्ट आहेत जे नायट्रोजन स्लो नायट्रोजन रिलीज करतात. युरिया म्हणजे काय? नायट्रोजन आहे. मग जर डायरेक्ट युरियाचं जर फिडिंग केलं किंवा चाऱ्यावर जर आपण युरियाचं पाणी शिंपडत असू, युरिया किंवा युरियाची ट्रीटमेंट आपण म्हणतो, किंवा ज्या पशुखाद्यामध्ये युरियाचं प्रमाण जास्त आहे तिथं 100% रुमेन अल्कलॉसिस. जिथं रुमेनचा पीएच 8-8.5च्या पुढे जातोय त्याला रुमेन अल्कलॉसिस म्हणायचं. लक्षात ठेवा. प्रॉब्लेम काय येणार बघा तिथं. जर पशुखाद्यात युरियाचं प्रमाण जास्त असेल, युरियाची जी काय परमिसिबल फीड लिमिट आहे ती मला वाटतं 3% किंवा काही ठिकाणी 4% सांगतात. 4%. तर जिथं ही लिमिट क्रॉस केलेली आहे त्या ठिकाणी युरिया जर त्या पशुखाद्यात जास्त असेल तर तिथं जास्त अमोनिया तयार होतो. तो अमोनिया तयार झालेला आतड्यांमध्ये इन्फ्लामेशन तयार करतो आणि जनावरांना डायरिया लागतो. बऱ्याच वेळेला डायरिया झाल्यानंतर प्रोबायोटिक्स दिले, प्रीबायोटिक्स दिले, ट्रीटमेंट केली, मेट्रोसलाईन लावलं, 12 भानगडी केल्या, पण गाय पातळ शेण टाकायची काय कमी होत नाही. त्याचं सगळ्यात बेसिक जर कुठं असेल किंवा एका ठराविक कंपनीचं जर तुम्ही पशुखाद्य चालू केलं, माझ्याकडे एक शेतकरी आहेत माझ्या भागातले, त्या शेतकऱ्यांच्या गोठ्यावरती मी हा प्रॉब्लेम टॅकल केला होता. पशुखाद्य बदललं, मला डाऊट आला, पशुखाद्य बदललं, 3ऱ्या दिवशी गायींच्या शेणाची पावटी पडली. 3ऱ्या दिवशी बघा. म्हणजे हा प्रॉब्लेम खूप मेजर इश्यू आहे. जीआय ट्रॅक्टला इन्फ्लामेशन होतं, गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट अफेक्ट होतो आणि जनावरांमध्ये कॉम्प्लिकेशन्स येतात. सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आता तुम्ही काय कंपन्यांना विचारत बसू शकत नाही तुम्ही तुमच्या खाद्यात युरिया किती टाकलाय किंवा काय, हे आपल्याला उत्तर द्यायला कोणी बांधील नाही. त्याच्यावर काय नियम नाहीत, त्याला काय सर्टिफिकेशन नाही. मुंडे साहेबांनी तो एक प्रयत्न केलता आपल्या खात्याचे सचिव असताना
पण दुर्दैव ते बदलून गेले आणि तो त्यांचा प्रयत्न म्हणजे BIS चं सर्टिफिकेशन घेणं पशुखाद्याच्या कंपनीला कंपल्सरी केलेलं काही दिवसानं म्हणजे बरेच बदल झाले असते, पण त्या गोष्टी सोडा, त्या गोष्टी आपल्या चर्चेचा विषय नाही. तर मला सांगायचं होतं की रुमेन अल्कलोसिस युरियाच्या जास्त फिडिंगमुळे होतो. दुसरा मुद्दा, हाय प्रोटीन डाएट. कुठे गेलं? हाय प्रोटीन डाएट, ज्या जनावरांमध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन दिलं जातं. मग आता बघा काय कन्सेप्ट अशी शेतकऱ्यांच्या आपल्या पशुपालकांच्या डोक्यात घुसलेत की बाबा मी माझ्या गाईला जर जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन दिलं, मी काय म्हणतोय, तर माझ्या गाईचं प्रोडक्शन चांगलं होईल, माझ्या गाईचं प्रोटीन युटिलायझेशन चांगलं होईल. पण अति तिथे माती असते, लक्षात ठेवा. जर आपण कंटिन्यू गायींना हाय प्रोटीनचं डाएट द्यायला लागलो, मी काय म्हणतोय, ज्या गायींमध्ये प्रोडक्शन करतो आपण, ज्या गायींचं प्रोडक्शन घेतो, त्या गायींमध्ये जर आपण जास्तीत जास्त प्रोटीनचा जर वापर करायला लागलो तर तिथं आपल्या गायींना अल्कलोसिस होतो. आता बघा, ऍसिडोसिस ओळखणं सोपं आहे, ऍसिडोसिसची लक्षणं सोपी आहे ती, बरं का. पण अल्कलोसिस, आता आपण असं म्हणूया का, सब अॅक्यूट रुमिनल अल्कलोसिस हा डायग्नोस किती लोक करतात किंवा ह्याच्यावर विचार मंथन होत नाही, किंवा बऱ्याच गोष्टी अनडायग्नोस्ड आहेत. मी काय म्हणतोय, आपल्या गोठ्यामध्ये बऱ्याच गोष्टी निदान केलं जाऊ शकत नाही किंवा आपण त्या दृष्टीनं विचार करत नाही किंवा आपली थिंक पॉवर, आपली विचार क्षमता तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून बऱ्याच गोष्टींचं डायग्नोसिस होत नाही. बायपास प्रोटीन खाऊ घातलं पाहिजे का? 100% खाऊ घातलं पाहिजे. बायपास फॅट खाऊ घातलं पाहिजे का? 100% खाऊ घातलं पाहिजे. पण ते परमिसिबल लिमिट आहे त्याला, लक्षात आलं का? मी तुम्हाला मगाशी एक महत्वाचा मुद्दा सांगितला होता, राशन बॅलन्सिंग. राशन बॅलन्सिंग जोपर्यंत आपण व्यवस्थित आपल्या गोठ्याचं करत नाही तोपर्यंत हे बारीक सारीक किरकोळ प्रॉब्लेम येत राहणार, आणि हे बारीकच प्रॉब्लेम लय मोठे असतात बघा. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे अक्षरशः तुम्हाला एक गोष्ट सांगतो, म्हणजे एक उदाहरण देतो मी तुम्हाला. BS4च्या अगोदरच्या ज्या गाड्या होत्या, BS4च्या अगोदरच्या म्हणजे BS2 BS3 चे इंजिन, त्यातल्या त्यात टाटाचे जुन्या गाड्या, ट्रक वगैरे यायच्या बघा, टाटा किंवा लेलंड काही बी असू द्या, त्याला आहे ना, जर गाडीतलं डिझेल संपलं परत वरनं डिझेल ओतलं तर गाडीचं इंजिन एअर पकडायचं बघा, एअर, आणि ती एअर काढायला एक पंप असायचा, पंप. ते त्याचं पंप एवढा बारीक आहे तुम्हाला सांगतो, ती एअर काढायचा, पण जोपर्यंत डिझेल मधला एअर निघत नाही तोपर्यंत ही इंजिन चालू होत नाही. तसं ही प्रॉब्लेम अत्यंत किरकोळ आहेत, पण ह्याचं काम लय मोठं आहे, म्हणजे हे प्रॉब्लेम लय मोठ्या गोष्टी अफेक्ट करतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, हाय प्रोटीन डाएट किंवा एक्सेस प्रोटीन डाएट असं म्हणूयात आपण, एक्सेस प्रोटीन डाएट आपल्याला अवॉइड करायचे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे पुअर क्वालिटी फीड्स. आता हे पुअर क्वालिटी फीड म्हणजे एखादा समजा बऱ्याच दिवसाचा चारा आहे, 2-3 वर्षाचा चारा आहे, किंवा बऱ्याच दिवसापासून पशुखाद्य इरी गेलेलं, इरी म्हणतो आपण बघा आपल्या ग्रामीण भागातल्या, इरी गेलेलं जर पशुखाद्य जर तुम्ही खाऊ घातलं, इरी गेलेलं जर खाद्य तुम्ही आपल्या जनावरांना खाऊ घातलं तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळू शकतात. एक्सेसिव्ह स्ट्रॉ फिडिंग. स्ट्रॉ म्हणजे काय? वाळलेला चारा. जर आपल्या गोठ्यात आपण कवातरीच मुरघासन, कवातरीच हिरवा चारा खायला घालतोय, नाहीतर आपल्या गुरांना कायम वाळला आहे, तिथं 100% अल्कलोसिसचे प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळणार. आणि अब्रप्ट डाएट चेंजेस म्हणजे खाद्यातला अचानक केलेला बदल, त्याच्यामुळं अल्कलोसिस पण होते, ऍसिडोसिस पण होते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. मग आता ह्या गोष्टी टाळण्यासाठी काय आहे? ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला ह्या स्लाइडवर फोकस करायचा आहे. इंग्लिशला घाबरू नका, मी हाय मराठीत सांगतोय सगळं, बरं का. आता ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला काय करायचंय बघा, हेल्दी रुमेन हा कन्सेप्ट आजपासून आपल्या गोठ्यात राबवायचा. माझ्या गाईचं पोट जर निरोगी असेल तर माझी गाय मला चांगलं उत्पन्न देणार आहे. माझ्या गाईचं पोट जर निरोगी असेल तर ती गाय खुश राहणार आहे. माझ्या गाईचं पोट जर चांगलं असेल तर ती गाय मला चांगला नफा मिळवून देणार आहे. आपल्या पशुपालकांनी आणि आपल्या आदरणीय मदने सरांनी जो काय कन्सेप्ट सध्या, ज्या कन्सेप्टवर आपले काय पशुपालक काम करतायत, मिशन प्रॉफिट,
त्या मिशन प्रॉफिट मधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला वाटतं मदने सरांनी पण तुम्हाला सांगितलं असेल आणि मी पण तुम्हाला सांगतो, मिशन प्रॉफिट मध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा कुठला असेल तर तो असणार आहे गायीचं हेल्दी रुमेन. जर आपल्या गोठ्यातल्या गायांचं रुमेन हेल्दी नसेल तर तो गोठा कधीच मिशन प्रॉफिट मध्ये जाऊ शकणार नाही. मी तुम्हाला सांगतोय, आपल्याला जर मिशन प्रॉफिट वर काम करायचंय तर आपल्याला हेल्दी रुमेन वर काम करायचंय. एक वाक्य लक्षात ठेवा, मिशन प्रॉफिट इज इक्वल टू मिशन प्रॉफिट बरोबर त्याच्या पुढं त्याला समांतर वाक्य लिहून ठेवा हेल्दी रुमेन, निरोगी रुमेन. निरोगी रुमेन जर असेल तर मिशन प्रॉफिट सक्सेस होणार आहे, लक्षात ठेवा. आता कसं ते तुम्हाला सांगतो. जनावरांमध्ये काय प्रोबायोटिक्स आहेत, काय पोस्ट बायोटिक्स आहेत. आता हे कधी न कुठं वापरायचे तुम्हाला गंमत सांगतो बघा. एक साधी गोष्ट आहे, आपल्या गोठ्या गायींचं ताप, मला वाटतं मी तुम्हाला मागच्या वेळेस हा मुद्दा सांगितलाय की गायांचं टेम्परेचर, आपल्या गोठ्यातल्या गायींचं नॉर्मल टेम्परेचर 101.5 डिग्री फॅरनहीट आहे बरोबर, आणि म्हशींचं नॉर्मल टेम्परेचर 100.5 डिग्री फॅरनहीट आहे. आता जर आपल्या गोठ्यातल्या गायीला दगडी झाला, स्तनदाह किंवा मास्टायटिस झाला, मेट्रायटिस झाला, वार अडकला, गोचिड ताप झाला, बबेशिया झाला, काही जरी झालं, गायीला ताप आला, गायीला ताप आल्यानंतर गायीचं टेम्परेचर 105, 104.5, 104, 103.5 असं गायीचं टेम्परेचर वाढतं. आता मी तुम्हाला गंमत सांगतो बघा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, गायीचं किंवा म्हशीचं जेवढं नॉर्मल टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा 5 डिग्रीनं जास्त हे रुमेनचं टेम्परेचर आहे. गोष्ट कधीच विसरू नका. मी काय म्हणतोय, गायीचं किंवा म्हशीचं जेवढं नॉर्मल टेम्परेचर आहे तुम्ही तपासल्यावर त्या नॉर्मल टेम्परेचर पेक्षा 5 डिग्रीनं जास्त हे गायीच्या किंवा म्हशींच्या रुमेनचं टेम्परेचर आहे. माझा मुद्दा का सगळ्यांना कळला असं गृहीत धरतो. आता गंमत तुम्हाला सांगतो मी, रुमेनचं टेम्परेचर जास्त का असतं, का तर तिथं फर्मेंटेशन होत असतं. आता बघा, ज्या ज्या लोकांनी बॅगेतला मुरघास केलाय, ज्या ज्या लोकांनी स्वतः बॅग पायानं तुडवले, ज्या ज्या लोकांनी बंकर मधला मुरघास केलाय, बघा मुरघास आहे ना असं काढताना गरम, अशा एकदम गरम लागतो. बघा का गरम लागतो, का तर तिथं फर्मेंटेशन झालेलं असतं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जे फर्मेंटेशनचे प्रोडक्ट आहेत, म्हणजे आता उदाहरण सांगतो बरं का, बियर, जी बियर आहे ना, बियर तो फर्मेंटेशनचा प्रोडक्ट आहे. बियर कशी बनते हे जर कुणी बघितलं असेल तर त्याला एकदम हाय टेम्परेचरला धान्य तापवलं जातं, म्हणजे त्या धान्याचं फर्मेंटेशन केलं जातं, ज्वारीचं किंवा कशाचंही ग्रेन पासून बनते बियर. तर एकदम त्याला तापवलं जातं, गरम केलं जातं, म्हणजे जिथं फर्मेंटेशन आहे तिथं टेम्परेचर आहे. लक्षात ठेवा, आपला मुद्दा काय होता, गाईचं किंवा म्हशींचं जे नॉर्मल टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा 5 डिग्रीनं जास्त हे रुमेनचं टेम्परेचर आहे. मुद्दा कळला. आता ज्या वेळेस गाईचं टेम्परेचर 104 ला जातंय, 105 ला जातंय गोचिड तापात, त्यावेळेस रुमेनचं टेम्परेचर 110 ला जातंय. लक्षात ठेवा, महत्वाचा मुद्दा. ज्या वेळेस गाईचं टेम्परेचर 104 ला जातंय त्यावेळेस रुमेनचं टेम्परेचर 109 ला जातंय. आणि ज्या वेळेस रुमेनचं टेम्परेचर वाढतंय त्यावेळेस आपण बघितलेले रुमेन मधले जे काय मायक्रोब्स आहेत, बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगाय, हे बॅक्टेरिया, प्रोटोझोआ आणि फंगाय हे त्या टेम्परेचरला जास्त, म्हणजे ज्या ताकदीनं ते नॉर्मल रुमेन मध्ये काम करू शकतात त्या ताकदीनं टेम्परेचर वाढल्यानंतर काम करू शकत नाहीत. का बरं? हे सेट आहे सगळं, हे सायन्स आहे. रुमेनचं टेम्परेचर तेवढंच राहिलं पाहिजे, त्याच टेम्परेचरला रुमेन मधले सगळे मायक्रोब्स काम करतात, रुमेन मध्ये फर्मेंटेशन करतात, रुमेन मध्ये फर्मेंटेशन करून बाकीची सगळी प्रोसेस एकदम स्मूथ, एकदम शांतपणे चालवत असतात. पण ज्या वेळेस रुमेनचं टेम्परेचर वाढतं त्यावेळेस मायक्रोब्स, रुमेन मधले मायक्रोब्स डिस्टर्ब होतात. आपल्याला अंगावर
लय कडक पाणी पडलं तर सोसत नाही. आपण इसान घालतो, लक्षात ठेवा. गरम पाण्यात गार पाणी टाकून त्याला नॉर्मल करतो, सोसल असंच पाणी आपण अंगावर घेतो. तोच फॉर्म्युला, तीच टेक्निक रुमेन मधल्या मायक्रोबच्या बाबतीत सुद्धा कारणीभूत ठरते. म्हणून जे जनावर आजारी पडतात, ज्या जनावरांना ताप येतो, जे जनावर ट्रीटमेंट झाल्यानंतर जे जनावर तापलेली असतात, अशी जनावर ऑफ फीड, अशी जनावर चारा व्यवस्थित खात नाहीत, चारा कमी खातात. पशुपालक फोन करतात, साहेब गाय कुचमत खाते, साहेब गाय चारा कमी खाते, साहेब गाय रवंत कमी करते. त्याचं सगळ्यात मोठं उत्तर तुम्हाला मी आता दिलंय. मग आता काय करायचं साहेब? गायीला ताप आल्यावर आम्ही तापाचं इंजेक्शन देतो, आम्ही डॉक्टरकडनं ट्रीटमेंट करून घेतो. मग अशा वेळेला आपल्या गायीच्या रुमेन मधले जे मायक्रोब्स आहेत, मग बॅक्टेरिया असतील, प्रोटोझोआ असतील किंवा फंगाय असतील, त्यांना एकदम चकाचक काम करता येईल असं वातावरण आपण रुमेनमध्ये तयार केलं पाहिजे. आणि असे वातावरण निर्मिती किंवा त्या बॅक्टेरियाला, त्या प्रोटोझोआला, त्या फंगसला सपोर्ट, म्हणजे बघा आपलं असं पकडा की शिवाजी महाराजांचं आणि औरंगजेबाचं युद्ध चाललंय, किंवा पावनखिंडीतला तो एक प्रसंग तुम्ही आठवा, ज्यावेळेस बाजीप्रभू देशपांडे 300 मावळ्यांना घेऊन 5000ची सिद्धी मसूद, जो सिद्धी जोहरचा जावाई होता, सिद्धी जोहरनं पन्हाळ्याला, तो सिद्धी मसूद 5000 ताजे सैनिक घेऊन आलता आणि 300 सैनिकांच्या फळीसोबत बाजीप्रभू देशपांडे आपल्या स्वराज्याची पावनखिंड लढवत होते. मग त्यांनी काय टेक्निक केली ती बाजीप्रभूंनी? पहिल्यांदा 100 एकदम आघाडीचं शिलेदार पुढं, ते दमले की त्यांना मागं वाडा, मधली फळी पुढं, मधली की तिसरी फळी पुढं, तवर 3 फळ्या वस्तूवर जी पहिल्यांदा 100 पुढं होती त्यांनी रेस्ट घेतली होती, चला परत पहिली फळी. ही जी टेक्निक 350 वर्षापूर्वी बाजीप्रभू देशपांडेंनी पावनखिंडीत वापरली होती, तीच टेक्निक आपल्याला आपल्या जनावरांच्या रुमेन मध्ये वापरायची आहे. आपलं जे सैन्य आहे रुमेन मधलं, मायक्रोब्स, बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगस, हे थकलेत, त्यांच्यावर एका वातावरणानं परिणाम झालता. ते हाय टेम्परेचरमुळं जरा काम करत नव्हते. अशांना आपण ताकद द्यायची, अशांना आपण बाहेरून युद्ध करणारे सैनिक पाठवायचे. आणि ते बाहेरून युद्ध करणारे सैनिक म्हणजेच प्रोबायोटिक्स आहेत, लक्षात ठेवा. माझा मुद्दा कळला असेल असं मी अपेक्षित धरतो. प्रोबायोटिक्स म्हणजे काय? प्रोबायोटिक्स मध्ये लाईव्ह ईस्ट कल्चर, मी काय म्हणतोय, लाईव्ह ईस्ट कल्चर जे मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्यांचं उपलब्ध आहे, चांगल्या कंपन्यांचं उपलब्ध आहे, असं इष्ट मी म्हणतो जनावर आजारी पडून गेल्यानंतर 5 दिवस चारण्यापेक्षा आपल्या गोठ्यात महिन्यातले किमान 15 दिवस आपण आपल्या गुरांना इष्ट चार